तुमचा विश्वास आमची ताकद. बुलढाण्याचे सत्ताधारी आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले. त्यांनी पहिल्या टप्प्यातील पक्षप्रवेश सोहळ्यात कार्यकर्त्यांसाठी 35 कोटींचे कमिशन सोडले हे कबूल करून नंतर आपल्या विधानानं घुमजाव केले होते. मात्र आता दुसऱ्या टप्प्यातील पक्षप्रवेश मेळाव्यात त्यांनी ते विधान खरंच होतं, पत्रकारांना सांगण्यासाठी घुमजाव करावं लागतं, असं खळबळजनक वक्तव्य केली. सत्ताधारी आमदार संजय गायकवाड आणि वाद हे जणू समीकरणच बनलंय. काही दिवसांपूर्वी चिखली विधानसभा मतदारसंघातील पक्षप्रवेश मेळाव्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी कार्यकर्त्यांसाठी 35 कोटी रुपयांच्या विकास कामांचे कमिशन सोडल्याचे विधान केले होते. हे वृत्त मीडियात झळकताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आणि आमदारांनी आपल्या विधानावरून तातडीनं घुमजाव केले होते. मात्र आता हेच विधान दुसऱ्या टप्प्यात पुन्हा पाहायला मिळाले. चिखली मतदारसंघातील पक्षप्रवेश मेळाव्याच्या दुसऱ्या टप्प्यात बोलताना गायकवाड यांनी आपल्या पहिल्या विधानाची पुष्टी केली. 35 कोटींच्या कमिशनचे विधान खरंच होतं, पण पत्रकारांना तसं सांगावं लागतं, असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा चर्चेला तोंड फोडले. कार्यकर्त्यांना ताकदवर देण्याकरता माझ्यासोबत सायकलवर फिरणारे कार्यकर्ते आज फॉर्च्युनरमध्ये फिरतात. ही एवढी जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं की तुम्ही स्ट्रॉंग आहात, तुम्ही स्ट्रॉंग झाले तर मी स्ट्रॉंग त्या ठिकाणी होईल. मी त्या ठिकाणी बोललो की 35 कोटीच्या कामाचं वाटप मी कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी केलेलं आहे. ठेकेदार माझ्याकडे यायचे, कामं मागायचे, परंतु ते ठेकेदारापेक्षा कार्यकर्त्याला काम देणं हे मी प्राधान्यक्रम समजल्यामुळे 35 कोटीच्या कामाचं मी वाटप केलं. पण दुर्दैवाने माझ्या डाव्या हाताची नस दबली असल्यामुळे सारखे माझ्या तोंडातले शब्द कधी थोडे वेळ वाकडे पडतात. तर तो कामाच्या वाटपाच्या ऐवजी कमिशन हा शब्द तोंडामध्ये आलेला आहे, तो चुकून आलेला आहे. त्या शब्दाचा 10चा माग केला गेला आहे, त्याचा विपर्यास केला गेलेला आहे. त्याच्यामुळे कमिशनचं नव्हे तर 35 कोटीच्या कामाचं वाटप केलेलं आहे असा तो शब्द होता. आमदार तुम्हाला शब्द देतो, 42 वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनात मी कधीही कार्यकर्त्याला धोका दिलेला नाही, कधीच नाही. जेव्हा जेव्हा काही घटना घडेल तर संजय गायकवाड छाती ढाल करून पुढे येतो, कार्यकर्त्याला कधीच माती जाऊ देत नाही. एक कार्यकर्ता जर दुखावला किंवा त्याचं संकट आलं, मला रात्रभर झोप येत नाही. पण मला आश्चर्य वाटतं की आज या राजकीय नेत्यांना काय झालं की जे कार्यकर्ते बिचारा रात्रंदिवस आपल्याकरता गावात आले की ढोल ताशे नारेबाजी आगे बढो पिछे बढो करतात, आणि आज त्यांना काही द्यायची गोष्ट आली तर तुम्ही लोक त्यांच्यावर कारवाई करतात. त्यांच्याकडे बोललो ना मी, आता भाषण आलं संजय गायकवाड 35 कोटी विषय आलं ना, कमिशन. आता पत्रकारांना बोलायला लागतं, पण खरंच केलं मी खरं बोलतो, ते खरं मा पोटातून निघून जातं. आता प्रश्न हा निर्माण होतो की नेमकं खरं काय आणि खोटं काय? आमदारांची ही विधानं केवळ सभेतील स्टंट आहेत की भ्रष्टाचाराची कबुली? हे आता जनतेला चांगलेच समजले. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा.